बघा श्रेणी आपण बघत होतो. श्रेणींचा प्रकार आपण बघितलेले आहेत. श्रेणींचे प्रकार कोणते कोणते आहेत? तर संख्या श्रेणी, वर्ण श्रेणी, वर्णमालिका, वर्णसंख्या संमिश्र श्रेणी आणि त्याच्यानंतर अक्षर संख्या चिन्हांची लयबद्ध श्रेणी अशा आपल्याला काय मिळतात? वेगवेगळ्या श्रेणी बघायला मिळतात. त्यातली आपण संख्या श्रेणी बघितली, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार बघितले. कोणते कोणते प्रकार बघितले? समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या श्रेणी, फरक श्रेणी, पटीतील श्रेणी, त्याच्यानंतर काय भागाकार श्रेणी, यन आणि यांच्या घातांकातील श्रेणी, त्यानंतर अंकगणितीय भूमितीय श्रेणी आणि फिबोनाची श्रेणी अशा आपण श्रेणी बघितल्या. आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजेच काय, तर आपल्याला वर्णश्रेणी किंवा वर्णमालिका यांचा जर आपण विचार केला तर वर्णमालेमध्ये काय असतं रे, गाळलेले पद शोधण्यासाठी पुढील गोष्टींचा वापर करतात. आता गाळलेलं पद म्हणजेच काय, कुठं पण आपल्याला एखादं पद काय केलं जाईल तर दिलं जाणार नाही. त्यावेळी पहिल्यांदा वर्णमालेचा क्रम आपल्याला माहित पाहिजे. म्हणजेच आपण एबीसीडीचा जर विचार केला तर एबीसीडीचा क्रम जर विचारात घेतला तर ए म्हणजे 1, बी म्हणजे 2, सी म्हणजे 3, डी म्हणजे 4, ई म्हणजे 5, एफ म्हणजे 6, जी म्हणजे 7, त्यानंतर एच म्हणजे 8, आय म्हणजे 9, त्यानंतर जे म्हणजे काय ना 10, के म्हणजे 11, त्यानंतर एल म्हणजे 12, एम म्हणजे 13, एन म्हणजे 14, ओ म्हणजे 15, पी म्हणजे 16, क्यू म्हणजे 17, आर म्हणजे 18, एस म्हणजे 19, टी म्हणजे 20, यू म्हणजे 21, व्ही म्हणजे 22, डब्ल्यू म्हणजे 23, एक्स म्हणजे 24, वाय म्हणजे 25 आणि झेड म्हणजे 26. आता हे जर उलट घेतलं तर झेड ला 1 नंबर द्यायचा आणि ए ला किती नंबर येणार आहे? 26 नंबर येणार आहे. आता हा उलटा क्रम जर तुम्हाला काढायचा असेल तर उलटा क्रम लक्षात ठेवायचा आणि ह्याच्यामध्ये एकच गोष्ट डोक्यात ठेवायची, इथे एक ट्रिक आहे. तर लक्षात ठेवायचं 27 वजा सुलटा क्रम, सुलटा क्रम असं जर केलं ना तर उलटा क्रम येतो. काय येतो? उलटा क्रम. डोक्यात ठेवा. काय लक्षात ठेवणार? 27 वजा सुलटा क्रम. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, मी एचा ए म्हणजे काय बघा रे आपल्याला, ए म्हणजे इथं 1 आहे, परंतु सुलट्या क्रमामध्ये ए म्हणजे किती आहे रे? 26 ना. तर आता लक्षात ठेवायचं 27 मधून एचा सुलटा क्रम किती रे? 1 ना. वजा केला की काय मिळणार? उलटा क्रम आला का? एचा 26. तसं बघा तुम्ही कुठलं पण घ्या, ई म्हणजे किती आहे बघा? 5. ठीक आहे. तर आता काय करणार रे? 27 मधून 5 वजा केलं किती येणार रे? 22. आणि इकडे 22 लाच ई आहे का बघा? आहे का? 22 लाच तुम्हाला काय मिळेल? ई बघायला मिळेल. म्हणून लक्षात काय ठेवायचं? 27 वजा सुलटा क्रम केला किंवा क्रमांक म्हणा. ठीक आहे, क्रमांक म्हणूया आपण त्याला. ठीक आहे, क्रमांक. क्रमांक कुणाचा? त्या अक्षराचा. सुलटा क्रमांकाला किती आहे बघा रे? ई बरोबर 5. तर उलट्या क्रमांकाला ते किती येते? 22. कसं काढलं बघा? 27 वजा 5. राहील का लक्षात? येईल. तर लक्षात ठेवा आता, म्हणजे 27 बघा कुठलं पण घ्या. आता यल ची किंमत किती आहे बघा? इथं 12. ठीक आहे, म्हणजे 27 वजा 12 किती येणार रे? 15 ना. इकडल्या साईडला यल ची किंमत 15 आली का बघा? आहे. आलं का डोक्यात? त्याच्यानंतर बघा वर्णक्रमामध्ये ई ज्योती शब्द, ई जे ओ टी वाय काय आपल्याला मिळतं? तर ई बघा, इथं जर ई बघितलं तर तुम्हाला किती मिळेल? 5. जे बघितलं तर किती मिळेल? 10. त्यानंतर ओ बघितलं तर किती मिळेल? 15. त्यानंतर टी बरोबर किती मिळेल? 20. त्यानंतर वाय म्हटलं की किती मिळेल? 25. तर आता लक्षात ठेवायचं, ईचा क्रमांक 5 आहे, जेचा क्रमांक 10 आहे, ओचा क्रमांक 15 आहे, टीचा क्रमांक 20 आहे आणि वायचा क्रमांक किती आहे? 25. हे का लक्षात ठेवायचं? तुम्हाला लगेच ह्याच्यावरून काय करता येतात? कुठल्या पण अक्षराचा क्रमांक काढता येतो. म्हणजे तुम्हाला एच म्हणलं की तुम्ही सगळे एबीसीडी म्हणत बसायची गरज नाही. काय म्हणणार? एच काय यांना सांगा? ई नंतर कितवं अक्षर आहे? तिसरं अक्षर म्हणलं तर 5 अधिक 3 8. नंबर किती येणार त्याचा? 8. ह्या ई ज्योतीचा वापर फक्त त्याच्यासाठीच आहे. तर लक्षात ठेवायचं, के के म्हटलं की काय झालं बघा? जे नंतर के, एकच घर आलं. म्हटल्यानंतर 10 अधिक 1 11. त्यानंतर आपल्याला जर समजा यस म्हटलं तर काय होणार बघा रे? यस म्हटलं तर तुम्ही ओ नंतर किती येतंय बघा? ते चौथा. म्हटल्यानंतर काय येणार? 15 अधिक 4 किती येणार? 19 आहे का? म्हणजेच ई ज्योतीचा वापर, ई जो जे ओ टी वाय, ई कुठं आहे? 5 नंबरला आहे, जी 10 नंबरला आहे, ओ 15 नंबरला आहे, टी 20 नंबरला आहे आणि वाय 25 नंबरला आहे. असे आपल्याला काय मिळतात? हे क्रम बघायला मिळतात. आता हे झालं बघा. काय काय बघितलं आपण? वर्णमालेमध्ये ज्यावेळी पद गाळलेलं बघायचं असतं त्यावेळी एकतर वर्णमाला क्रम वापरायचा, वर्णमालेचा उलटा क्रम वापरला जातो. त्यानंतर ई ज्योतीचा वापर कशासाठी करायचा? पटकन आपल्याला क्रमांक शोधण्यासाठी करायचा आहे. आणि त्याच्यानंतर बघा वर्णमालेमध्ये जे स्वरांचे क्रमांक असतात, स्वर कोणते आहेत वर्णमालेमध्ये? ए, ई, आय, ओ, यू
आणि यांचे क्रमांक आपल्याला मिळतात 1, 5, 9, 15 आणि 21. हे आपण तोंडी डायरेक्ट पाठ करून ठेवू शकतो. मग वर्णमालांची जी मांडणी येते, उभ्या जोड्या आपण जर विचारात घेतल्या, तर इथं लक्षात ठेवायचं ए ची जोडी कुणाबरोबर लागते? झेड बरोबर. बी ची जोडी कुणाबरोबर लागते? वाय बरोबर. सी ची जोडी एक्स बरोबर. याला सुलट क्रम म्हणतात. आता सुलट क्रम म्हणजे नेमकं काय? तर लक्षात ठेवायचं, तुम्ही इकडनं गेलाय, हे बघा ए बी सी डी असं इकडे लिहित गेलाय आणि एन ओ पी क्यू आर असं इकडे लिहित आलाय, आहे का? बघा इकडनं जसा गेलाय तसंच तुम्ही परत आलाय. इथं मात्र तसं केलेलं नाही तुम्ही. इथं काय केलंय बघा, ए बी सी डी एम पर्यंत लिहिलं आणि परत मग इकडनं सुरुवात केली. सॉरी, मी हे बदललं नाही, सॉरी. इथं आपल्याला उलट पाहिजे होतं हे. ठीक आहे, मी हे काय करतो इथं वेगळ्या पद्धतीनंच लिहितो. ह्याचा विचार करू नका. मी हे मगाशी कॉपी केलेलं आहे आणि त्यामुळे ते तसंच राहिलेलं आहे. तर इथं लक्षात ठेवायचं, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. आता एन इथनं नाही सुरुवात करायची, इकडनं सुरुवात करणार. एन, त्यानंतर काय होणार बघा, ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ह्याला उलट क्रम म्हणतात आणि हा काय तो सुलट क्रम येतो. सुलट क्रम असा इकडनं जातो. उलट क्रम बघा कसा जातो, सरळ जातो पहिल्यांदा आणि मग परत इकडनं आणि सरळ येतो. अशा पद्धतीनं उलट क्रम आणि सुलट क्रम आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर मग याच्यावरती आपल्याला या पद्धतीनं काय मिळतात, एक्झाम्पल बघायला मिळतात. तर हे एक्झाम्पल बघण्यासाठी आपण लक्षात ठेवायचं की आपल्याला निदान हा क्रम तरी व्यवस्थित सगळा पाठ पाहिजे, किंवा हा आपण क्रम काय करू शकतो, तर मी आता त्याला कॉपी करतो आणि मी इथं घेतोय, त्याला इथं पेस्ट करतो. ठीक आहे, मी थोडासा याला फ्लेक्झिबल ठेवतोय, खालच्या बाजूला नेऊन ठेवतो इथं आणि मग आपण त्याचा वापर करूया. हा, तर आपल्याला काय मिळेल बघा, इथं काय दिसते आपल्याला, जे. पहिल्यांदा आपल्याला काय बघायला मिळते, जे. आता तुम्ही जेचं जर बघितलं तर जे इथं आहे. जे कितव्या क्रमांकावरती आहे? 10 क्रमांकावरती. त्यानंतर काय आलं, यल. यल कुठं आहे बघा रे? 12व्या क्रमांकावरती आहे. ठीक आहे, म्हणजे हे 10 क्रमांकावरती आहे, हे 12व्या क्रमांकावरती आहे. पुढे यन. यन कितव्या क्रमांकावरती आहे बघा? 14व्या क्रमांकावरती. त्याच्यानंतर सॉरी, त्याच्यानंतर पी. पी कितव्या क्रमांकावरती आहे? 16. म्हणजे इथं तुम्हाला काय दिसतंय रे? 2-2चा फरक पडायला लागलाय. बरोबर आहे? +2, +2, +2. म्हणजेच आपल्याला इथं आता कितव्या क्रमांकाचं अक्षर पाहिजे? 18 क्रमांकाचं अक्षर कोणतं आहे आपलं? आर. म्हणून आपलं उत्तर काय होईल बघा? आर येईल. ठीक आहे, बघा हे एक सिंपल आपण इथं काय वापरली, टेक्निक वापरली, काय +2 असं आपल्याला बघायला मिळतंय. आता इथं पण बघा, इथं तुम्हाला काय दिसतंय, ए झेड डी डब्ल्यू जी टी त्यानंतर जे क्यू असं दिसायला लागलंय. तर आता बघा ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं, पहिल्यांदा आपण एका अक्षराचा विचार करूया. कुणाचा? ए चा. बघा इथं जर तुम्ही ए, त्याच्यानंतर डी, त्याच्यानंतर जी आणि त्याच्यानंतर जे. बघा इथं तुमच्याकडे क्रम आहे तयार. इथं कुठं आहे बघा, ए. ए नंतर कुठं आहे? डी. मध्ये किती अक्षर आहेत? 2. त्याच्यानंतर जी, परत अक्षर किती मध्ये आली बघा? 2. त्याच्यानंतर किती आहे? जे. जे म्हटल्यानंतर परत अक्षर किती आली? तिथं 2. मग आता 2 अक्षर सोडून काय येणार? यम. म्हणून बघा पुढल्यातलं सुरुवातीचं अक्षर कोणतं असणार आहे? यम. त्यानंतर बघा झेड डब्ल्यू टी क्यू. आता झेड डब्ल्यू टी क्यू म्हणजे इकडनं सुरुवात झालेली आहे. तर बघा इथं झेड, त्यानंतर काय आलं? डब्ल्यू, त्यानंतर काय आलं? टी, त्याच्यानंतर काय आलं? क्यू. म्हटल्यानंतर बघा प्रत्येकात 2-2च सोडलेले आहेत. मग आता पी आणि ओ सोडून काय येणार? एन. म्हणून बघा आपल्याला इथला पुढला अक्षर काय येणार? एन. म्हणून बघा झेड डब्ल्यू टी क्यू आणि ह्याच्यानंतर आपल्याला काय मिळणार उत्तर तुमचं? एम एन. तसं बघा आता इथं ए ई आय आपल्याला पुढले आपल्याला अक्षर मिळतात. तर मी हे काढून टाकतो. तसं नाही आहे ते. तर इथं काय मिळालं बघा, ए. इथं पहिल्यांदा इथं ए आहे. ठीक आहे, ते स्मॉल असू दे नाही तर कॅपिटल असू दे, आपल्याला काय त्याच्याशी लेणं देणं नाही. ई. त्याच्यानंतर काय बघा, आय. कितीचा फरक पडला रे? इथं 3चा, इथं 3चा. त्यानंतर 1, 2, 3 सोडलं की यम. काय मिळणार आपल्याला? मधला आता इथं कोणतं येणार बघा, ए ई आय त्यानंतर यम. त्यानंतर यम नंतर 1, 2, 3 सोडल्यानंतर क्यू आहे. म्हणजे आपला क्रम बरोबर आहे. त्यानंतर काय 3 सोडल्यानंतर काय यू. इथं आपल्याला यू मिळतंय. आता त्यानंतर बघा के ओ एस. कुठं आता के. के कुठं दिसतंय बघा, के. त्यानंतर ओ. किती आलेत बघा, 1, 2, 3. त्यानंतर ओ नंतर काय बघा, यस. यस म्हटल्यानंतर परत इथं 3 आलेत का? त्यानंतर 1, 2, 3 सोडल्यानंतर काय येणार? डब्ल्यू.
म्हणजे बघा इथं काय येणार के ओ एस डब्ल्यू. त्यानंतर बघा डब्ल्यू नंतर 1 2 3 सोडलं की परत तुम्ही सुरुवातीला आला कुठं आला ए. त्यानंतर ए नंतर आपल्याला काय मिळतंय इथं ए. त्यानंतर बघा परत 3 सोडून 1 2 3 सोडलं की परत काय येतं ई. इथं आपल्याला ई बघायला मिळतंय. म्हणजे आपलं उत्तर काय ना सांगा एमडब्ल्यू. एमडब्ल्यू आपल्याला उत्तर मिळणार. बघा इथं हा तुम्हाला क्रम इथं लिहूनच ठेवायचा आणि हा लिहून ठेवल्यानंतर आपल्याला एबीसीडी काय असेल ते बघा. आपल्याला जर साधा क्रम इथं लक्षात ठेवला पहिल्यांदा पेपर हातात आला की पहिल्यांदा हे सगळं काय करायचं वर पडवून ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय मिळेल इथं एन त्यानंतर क्यू टी बघूया आपण एन एन नंतर काय बघा रे क्यू आहे का. त्यानंतर काय आहे टी. त्यानंतर काय ना सांगा आता डब्ल्यू. काय मिळणार आपल्याला इथलं अक्षर काय मिळणार डब्ल्यू. त्याच्यानंतर बघा बीई एच. आता बीई एच कुठं आहे बघा रे बी. त्यानंतर ई. त्यानंतर एच म्हटल्यानंतर आणि 2 सोडून काय येणार के. इथं झालं. त्यानंतर भागिले भागिले आता के आय वगैरे आहेत. के नंतर आर. आता मी हे काढून टाकतो पहिल्यांदा. हा अशा पद्धतीने व्यवस्थित ते हा प्रत्येक ठिकाणी आता 2चा वापर केलाय म्हणून ठीक आहे. काही वेळेला 3चा वापर करतील 4चा वापर करतील लक्षात राहायला पाहिजे तो. त्यानंतर बघा के आर के. के नंतर किती आहे बघा 1 1 2 3 4 5 6 7 7वा अक्षर आहे. ठीक आहे. आर नंतर यू. यू म्हणजेच किती आलं बघा 1 2च. ठीक आहे. आय थिंक एकच मिनिट काय चुकीचा क्रम घेतलाय का मी एक चेक करतो फक्त. दुसरं काय करायला नको. कारण एका ठिकाणी मी 5चा फरक घ्यायला लागलोय. हा सॉरी इथं ओ पाहिजे होतं. हे चुकलं इथं. इथं ओ पाहिजे होतं. इथं काय पाहिजे ओ. हा आता बरोबर येईल बघा. के म्हणल्यानंतर ते खूपच लांब गेलं म्हणून हे जराशी शंका आली. इथं काय येणार ओ. त्याच्यानंतर आर यू. त्याच्यानंतर 1 2 3 सोडून काय येणार एक्स. इथं काय मिळणार आपल्याला एक्स. त्यानंतर बघा आय डी जी आय. त्यानंतर सॉरी सॉरी इथं हे चुकलंय. एकच मिनिट इथं ए पाहिजे. एकच मिनिट काही घ्यायला चुकल्या गोष्टी. ठीक आहे. तर बघा आता इथं काय मिळेल आपल्याला ए. त्यानंतर डी. त्यानंतर जी. बघा 3चे फरक पडले. आता 2 इथं सोडून द्यायचे आणि तिसरा म्हणजे काय ना जे. म्हणून बघा आपल्याला काय मिळेल डब्ल्यू के भागिले काय येणार एक्स जे. असं आपल्याला काय मिळतील याची उत्तरं बघायला मिळतील. बघा हा प्रकार एकदम सोपा आहे. काय आपल्याला बघायला मिळतं वर्णमाला. वर्णमाला तुम्हाला जर ही व्यवस्थित लक्षात असेल किंवा ही वर्णमाला आपल्याला काय काय देते तर हे आपल्याला क्लिअर इथं पाहिजे. काय काय बघायला मिळतं आपल्याला तर वर्णमालेचा क्रम असतो. वर्णमालेच्या क्रमामध्ये आपल्याला एबीसीडी वगैरे किती नंबरला कोण आहे हे काढण्यासाठी ई ज्योती याचा वापर करायचा. ई म्हणजेच काय येतं 5 नंबर. जे म्हणजेच काय येतं 10 नंबर. ओ म्हणजे 15. टी म्हणजे 20 आणि वाय म्हणजे किती येतं 25. आणि उलटा सुलटा क्रम लक्षात ठेवायचा असेल तर 27 वजा सुलटा क्रम. 27 वजा काय करायचा सुलटा क्रम. इथं एक माझी चूक झालेली होती. हे लक्षात घ्या की ए बी सी डी इकडनं लिहित जायचं आणि इकडनं. तर तुम्ही बघा ह्याच्यात पण तो बघायला मिळतो क्रम. ए ला झेड डी ला डब्ल्यू आहे का बघा इथं रे. ए ला झेड आहे का उभा. डी ला डब्ल्यू आहे इथं. त्यानंतर बघा आणि कुठला आहे जी ला टी. जी ला टी आहे का आणि जे ला काय येणार क्यू. अशा पद्धतीचे आपल्याला यम ला एन आहे का यम ला एन. इथं सुद्धा ते बघायला मिळतात. सुलटा क्रम आणि उलट्या क्रमामध्ये सुद्धा आपल्याला ती गोष्ट बघायला मिळते. लक्षात आलं का हे काय काय आहे कशा पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतंय. ठीक आहे. इथं ही चूक आहे चुकलंय जरासं ते व्यवस्थित फक्त दुरुस्त करून घ्या. हा भाग इथून काढून आपण दुरुस्त करून घ्यायचा आहे.